एकमेकांच्या जातीवरती प्रहार करण्यापेक्षा, धर्मावरती प्रहार करण्यापेक्षा, आता आमची सुद्धा धर्मावरच लय प्रहार करायला बघते. ही 100% बौद्ध आहे. आम्ही कुठे 100% झालोय नीट तरी. त्यात 22 प्रतिज्ञा आहेत की. त्यात एक प्रतिज्ञा आहे, मी मांसाहार करणार नाही, मी दारू पिणार नाही. त्यावेळेला खाली मान घालून सगळी बोबड बोलते, मी ह्यातनं आम्ही तरी बाहेर कुठे पडलो. म्हणून माणूस पण गिरवलं पाहिजे. विद्रोहाची कविता ही खरं बोलल्यामुळेच येते. मला माहिती आहे इथं बी मारत्यात, तिकडे मारत्यात, पण कविता जिवंत राहते. मारत्यात म्हणजे काय खरोखर मारत्यात असं नाही. मला कोण हात लावणार आहे? मी बी वाटच बघते कधीतरी मारा मला बी. मला आत्ता कळायला लागले, मार खाल्ल्यावर मी फेमस होते. कविता ही काय चीज असते, ती कवीच्या आयुष्याची झीज असते. आणि आज भारतीय म्हणून जगताना त्रास आहे. मी जात धर्म याच्या पलीकडे गेलो असं म्हणतोय, पण ती माझ्या पुरतच. दुसऱ्यान कोणी ऐकले म्हणते ही येड झाली. परवा माझ्या एका चुलत भावानं लव्ह मॅरेज केलं. मुलगी मुसलमान, तो घेऊन पळून गेला. माझा या प्रकरणात काही संबंध नाही. मग ह्यो धर्म पेटला, सगळ्या तलवारी बाहेर. रात्री 1:30 वाजता 150 लोक मुसलमान. तो काही घरी सापडला नाही. मग त्यांनी धरला मलाच. मेन कार्यकर्ता हा आहे म्हटले. आणि रात्री 1:30 वाजता दार वाजवत आहेत. बायको म्हटली दार उघडू नका. मी म्हटलं अगं नवीन बांधलंय, म्हटलं ते तोडतील. म्हणून मी हळूच दार उघडलं आणि लाईट लावली. लाईट एवढ्यासाठी लावली, त्यांना मी अंधारात दिसलो. आणि जसा मी दिसलो तशी ह्या खांद्यावर एक तलवार, ह्या खांद्यावर एक तलवार, पोटावर एक तलवार, मागणं जाऊन पाठीला हाताला लावली. म्हणजे हे कुठं आलं? तेवढे ते म्हणाले, तुम्हारा भाई हमारी लड़की को लेके गया. आता मला खरं बोलायची सवय, मी लगेच म्हटलं हमारा भाई लड़की को लेके गया ये ठीक है, और लड़की भी गई ये भी बोलो. असं म्हटलं होती, चिडलं. परत तलवार म्हटलं ऐसा नहीं चलेगा. म्हटलं कैसा चलेगा वो बोलो. अभी रहना तो मतलब दोनों भी अच्छे पढ़े लिखे, वो नर्स है, डॉक्टर है, एक हॉस्पिटल हो गए, अच्छा रहेगा, काय को टेंशन नहीं. असं म्हटलं होती, चिडलो. नहीं चलेगा. म्हटलं कैसा चलेगा वो तो बोलो. आणि म्हटलं आता मराठीत बोल, माझी हिंदी संपली म्हटलं. असं म्हटले होते, पण म्हणले माझी पण हिंदी संपली म्हटली. म्हणजे आम्ही त्याला मारून टाकणार. म्हटलं नको मारू, जिवंत ठेवायला काय करताय? एक जण म्हटलं एक पर्याय आहे. म्हटलं काय? त्याला मुसलमान व्हायला सांग. मग ती सगळी एकटक माझ्याकडे बघायला लागली. मग माझ्या लक्षात आलं, म्हटले जन्माला येतानाच अवघड होऊन आलंय. त्याच्या डोक्यात दुसरं काही राहिलंच नाही. यानं दर्या, डोंगर, नद्या, बर्फ, पाऊस यानं आयुष्यात बघितलाच नाही. यानं फक्त धर्मच. परत ते जोरात म्हटले त्याला मुसलमान व्हायला सांग. आणि मी एका सेकंदात उत्तर दिलं आणि जगणं सोपं केलं. म्हटलं तोच का? मी बी होतो म्हटलं. ती माझ्याकडे एकटं पण आहे. म्हटलं मीच का? आजपासून आमच्या घरातले सगळे मुसलमान. काय असेल ती प्रोसेस घ्या म्हटलं पूर्ण. उद्यापासून नमाज पडायला येतो म्हटलं आम्ही. आणि चंदन शिवे आमचं आडनाव आहे म्हटलं, ती बी बदला. वैताग आलाय म्हटलं मला. पण तिकडे तर म्हटलं, इकडे
उच्च असं शेर खान, पठाण, शेख, नवाब असलं करा म्हटलं. नाही परत तांबुळीन मकानदार करून पुन्हा बांगड्या तिकडे ही करायला असं तिथं तरी उच्च करा रे म्हटलं. त्याला मला कसं मारावं हेच कळलं ना. ती तलवार गळून पडली आणि ते चहा प्यायला बसले. बायकोन चहा ठेवला. ती चहा दूध ओतायला गेली. तिला म्हटलं थांब, दूध नको होतो. ती म्हटली का? म्हटलं आण काळा चहा. आता म्हटलं भावकीला चहा काळाच. आणि उद्यापासून म्हटलं तू बायको नाही. ती म्हणली मग बेगम. जे धर्माच्या नावान मारायला आले होते ते चहा पिऊन गेले. 4 दिवस संपले आणि माझा दुसरा एक चुलत भाऊ सकाळी सकाळी दारात. म्हणलं आज इकडे कसा काय? मला म्हटला दादा एक काम आहे. म्हटलं बोल. मी मुंबईला असतो. हा म्हटलं माहिती आहे, बोल. तर म्हटलं माझं पण सुरू आहे म्हटलं. म्हटलं अडचण काय? म्हटलं लग्न करायचं आहे. म्हटलं करायचं आहे पण तुला प्रॉब्लेम काय? तर म्हटलं मुलगी खिरचन आहे म्हटलं. म्हटलं लईच प्रॉब्लेम झाला तर आपण खिरचन. तो म्हटला परवा तर मुसलमान झाला. म्हटलं आता एक काम करा, 1 आठवडा हिंदू, 1 आठवडा ख्रिश्चन, 1 आठवडा मुसलमान, 1 आठवडा बौद्ध, अजून काय असलं तर शनिवार रविवार विकेंडला वाटून घ्यायचं. घराच्या बाहेर निवायचं सर्व धर्म समभाव. घराचं नाव संविधान. विषय एवढा देश सोपा आहे. पण आम्ही किती अवघड केलाय. आणि असं बोललो मला कांबळे झाली पाहिजे. म्हणून संविधानाची कविता येते की पहिल्यांदा ते दारात आले, त्यांनी हातात गीता दिली, म्हणाले हे वाच आमचा हो आमच्यात ये. पण मला भूक लागली होती, मागावं वाटलं पोटासाठी 2 घास, मागता आलं नाही, बाजूला आई उभी होती. दुसऱ्यांदा दुसरे आले, त्यांनी हातात कुराण दिलं, म्हणाले हे वाच आमचा हो आमच्यात ये. पण मला भूक लागली होती, मागावं वाटलं पोटासाठी 2 घास, मागता आलं नाही, बाजूला आई उभी होती. तिसऱ्यांदा तिसरे आले, त्यांनी हातात बायबल दिलं, म्हणाले हे वाच आमचा हो आमच्यात ये. पण मला भूक लागली होती, मागावं वाटलं पोटासाठी 2 घास, मागता आलं नाही, बाजूला आई उभी होती. साऱ्याच धर्मांचे धर्म प्रसारक येऊन गेले, त्यांचे त्यांचे धर्मग्रंथ देऊन गेले. तेव्हा या धर्मग्रंथांच्या नुसत्या ओझ्यांनीच कंबर वाकली माझी. तेव्हा भुकेनं खोल आणलं 2 भाकरीचं पीठ शेजाऱ्याकडून मागून. तेव्हा चूल कशी पेटवायची हा प्रश्न आईला पडला. कारण या देशात भाकरीच्या पिठापेक्षा सरणाची लाकडं महाग मिळतात. चुलीत घालायला काहीच मिळालं नाही. आणि शेवटी तिनं सारेच धर्मग्रंथ घातले चुलीत आणि काडी लावली. धर्मग्रंथ पेटले, चूल पेटली आणि तवा ठेवला. तापलेल्या तव्यावर आईनं 2 भाकरी भाजून दिल्या. पोटभर जेवलो तेव्हा लक्षात आलं या धर्मप्रसारकांना माझी भूक कळली नाही, पण या धर्मग्रंथांनी स्वतः जळून माझी भूक भागवली. म्हणून हे धर्मग्रंथच माझ्यासाठी श्रेष्ठ. पोटभर जेवलो आणि पोटभर जेवण झाल्यानंतर आईने एक जपून ठेवलेलं पुस्तक मांडीवर दिलं आणि म्हणाली बाळा एवढं वाचून बघ. माझं लक्ष पुस्तकावर गेलं. पुस्तकावर लिहिलं होतं भारताचे संविधान. पण मला प्रश्न पडला, आई अडाणी, तिला लिहिता वाचता येत नाही, सगळी पुस्तकं चुलीत घातली, हेच का जपून ठेवलं? मी आईला विचारलं, म्हटलं आई सगळी पुस्तकं चुलीत घातलीस, हे का नाही घातलंस? याच्यावर पण एखादी भाकरी भाजली असती.
तर आई म्हणाली, काय नाही रे बाळा, काल हे बी पुस्तक मी चुलीत घालून बघितलं, पण बाळा याला आग लागलीच नाही. ते या देशाचं संविधान आहे. आणि या देशाच्या संविधानाच्या बद्दल याला संपवण्याची भाषा जर कोण करत असेल तर त्यावेळेला हा विद्रोही नितीन चंदन शिळे. काय विद्रोह करू शकतो आम्ही हे त्यांना सांगून देऊ. या देशाच्या लोकशाहीला आणि संविधानाला धक्का लावायचा नाही. तुम्हाला काय करायचं ते करा, फोडा तोडा, राजकारण करा, सत्ता करा, काय करायचं ते करा. अजून 4 मंदिरे बांधा, आम्ही काही म्हणणार नाही. अजून जास्त अंधभक्त वाढवायचे आहेत, वाढवा, आम्ही काही म्हणणार नाही. पण भारताची लोकशाही आणि या देशाचं संविधान याला जर धक्का कोणी लावला तर मग मी सुद्धा कविता लिहून काय करू. मी बी पेन बंद आणि हत्यार घेतल्याशिवाय पर्यायच नाही. या देशात संविधान आहे ही तुमचं नशीब. जे संपवायची भाषा करतायत त्यांना मी सांगतो, हे संविधान आहे म्हणून तुम्ही सुरक्षित आहात. संविधानाला तुम्ही जर हात घातला आणि जर संविधानाला संपवायची भाषा केली आणि जर 2 तास जरी संविधान तुम्ही बंद केलं तरी एवढं सुद्धा हाडूक तुमचं इथं या देशात राहू देणार नाही आम्ही. ही भूमिका, धाडसाची भूमिका आज पॅन्थर घेणं गरजेचं आहे. आणि मग या प्रवासात जे जे जवळचे वाटतायत त्या सर्वांना सोबत घेऊन कवितेच्या सोबत राजकारणात मी कविता केली पाहिजे, समाजकारणात राजकारण आले पाहिजे. आम्ही वेगवेगळ्या गोष्टी का ठेवतोय हेच आम्हाला कळत. प्रेमाची, संवादाची भाषा बोलून सुद्धा जर कळत नसेल तर याकडे आम्ही बघितलं पाहिजे. कुठलं शस्त्र घ्यायची गरज या देशात कुणाला पडेल, कारण कितीही कुणी काही केलं तरी हा देश बुद्धाचा आहे यावरती आमचा विश्वास आहे. कविता जगवते, कविता मोठं करते. माणसावर प्रेम करणारी ती कविता असं आहे. आणि मी कोंडून मारलेल्या श्वासांवर तुझी माणुसकीची कविता वाचून मला कदाचित ते माफ करतील मित्रा. आणि मग मी लिहावी कविता तेवढ्यात समुद्रातून हातात मीठ घेऊन लादेनं तिथे यावं आणि लादेनं गुडघ्यावर बसून मला म्हणावं, नितीन दे ना तुझा थोडासा तुकाराम, काश्मीरच्या बर्फात पेरावा म्हणतो, आणावी म्हणतो हिरवी वारी पंढरीला. आणि मी द्यावा त्याचाच त्याला पैगंबर आणि सांगावं या देशात पैगंबर पेरला की तुकारामच उगवत असतो म्हणून. त्यानेही ते मान्य करावं. यावं त्या डोनाल्डने, यावं त्या पुतीनने. मी सांगेन त्यांना 3रं महायुद्ध विसरा, माझी कविता नेहमी आडवी. त्यांनी ते मान्य करावं. आणि तुम्ही या सगळ्यांनी माझ्याकडं तुमच्या मेंदूतला इतिहासच एकदाचा जाळून टाकावा म्हणतो आणि तुम्हाला दाखवावा म्हणतो हा सुंदर भूगोल जो तुम्हाला आणि आम्हाला येणाऱ्या पिढ्यांसाठी फार जपून ठेवायचा. वातावरण बघून जगण्यासाठी देश बदलणाऱ्या पाखरांनी सांगा कुणाची गाणी गायची. माझी कविता त्याच पाखरांच्या थव्यात कायम उंच उंच विहार करत राहील, कारण मी फक्त आणि फक्त माणसांवर प्रेम करणारा कवी आहे. कारण मी फक्त आणि फक्त माणसांवर प्रेम करणारा कवी आहे. हे माणसावर प्रेम करणं आज काळाची गरज आहे. बराच वेळ झाला आहे. कांबळे तर आहे ब्रँड. कांबळे म्हणजे आज ब्रँडच आहे. त्याच्या आधी एक तमाशा नावाची आज कविता तुम्हाला ऐकवतो.
त्यात हे विद्रोह आहे तमाशा कलावंताची. की मस्तावलेल्या नजरांना नजर भिडते अंधारात, मस्तावलेल्या नजरांना नजर भिडते अंधारात, मोगऱ्याचं चांदणं माळते मी वेणीच्या अंबरात. ही शाहिराची ती लावणी बेधुंद ओठावरती कत्तल करते काळजाची, आणि पेंगत पेंगत धांदल उडते झाडावरच्या पाखरांची. कधी मी राधा कृष्णाची, कधी मी मुरळी वाघ्याची, गवळणीतली मावशी होते आणि रात्रभर गंमत करते नाच्याची. मध्यानीचा चंद्र आता दूरवर भाकरीसारखा दिसू लागतो, ओल्या चिंब चोळीत माझ्या खट्याळ वारा झुंबू लागतो. हळूहळू उतरतात मग पायामधुनी चाळ, धावत धावत कुशीत येतं माझं भुकेलेलं बाळ. आग विजवते त्याच्या पोटाची, मग धावत जाते ओढ्या काठी त्या पानवट्याला भेटण्यासाठी. चंद्राला पाहून वाटे लाज, मग हळूच जाते झाडीत दाट. पांडुरंग मग येतो ओठी, मी हळूच सोडते चोळीच्या गाठी, आणि उतरते पाण्यात स्वतंत्र होऊन खेळण्यासाठी. दगडाची एक चीप घेऊन मी खरडत बसते अंग, चिकटलेल्या नजरा काढते ज्यांनी रात्रभर केला विनयभंग. घासून घासून अंग दगड लाल भडक होतो, बोलणाऱ्या मोगऱ्याचा गजरा मुका होतो, आणि पांढर शुभ्र चांदणं वाहत जात दूरदेशी. आता सूर्य उगवतो तेव्हा या दुनियेची बाई कमाल असते. आता सूर्य उगवतो तेव्हा या दुनियेची बाई कमाल असते. रात्री दुनिया माझी हमाल होती, दिवसा मी चिनाल असते. दिवस हेच अशाच पद्धतीने निघून जातो. संध्याकाळ होते, अंधार पडतो, पुन्हा नवं नाव, पुन्हा नवं गाव. अंधारात काळ्या पडतात टाळ्या, फडात पिळतात मिशा, घरी पलंगावर झुरतात उशा, आणि सुरू होतो माझा तमाशा तमाशा तमाशा. ही विद्रोही अंगातली जरी कविता असली तरी त्याला एक बाज आहे. मगाशी आमचे मेश्राम सर, ते भारी माणूस आहे बरं का. आम्ही फार जुनी माहिती त्यांना आज मी बघितलं तर ते आता पांढरं व्हायला लागले. काय रोगाव होता त्यांचा. गडचिरोलीला PI होती त्यावेळेला असं मला भेटायला यायचे, असा गॉगल बिगल. शाहरुख खान बिरुख खान सगळे फेके पडायचे त्यांच्या समोर. आता ते परेश रावळकडे प्रवास सुरू लागला. आम्ही पहिल्यापासून जॉनी लिव्हर आहे. पण मेश्राम सरांसारखं अभ्यास व्यक्ती नाही विदर्भामध्ये. अत्यंत चांगली माणसं, ह्या यंग जनरेशनला आम्हाला जोडून ठेवणार माणूस. आणि गपचूपपणानं किती साहित्यिकांना, आमच्या सारख्या कवींना हा माणूस मदत करत राहतो ते आम्हाला सुद्धा कळत नाही. म्हणून मेश्राम साहेबांसाठी एकदा टाळ्या झाल्या. ही माणसं कधीच पडद्यावर येत नाही, पण चळवळ करत राहते. जसं आमचं जीवन झालं, शांत बसत नाही कधी. काहीतरी न्यूज चॅनल चालू असते, भाषण चालू असते. कधी आमचं कोल्हापूर, सांगली, अख्खा महाराष्ट्र हे आमची सुविधा आहे. भाव गेल्यानंतर कोणी म्हटलं असतं काही चळवळ नको म्हणून दिलं असतं सोडून. पण तरी सुद्धा प्रत्येक श्वास या आंबेडकरी चळवळीसाठी जगणारी सुमित जाधव सारखी माणसं आहेत. म्हणून ह्या चळवळीचा आम्हाला अभिमानच वाटतो. ही पाठीशी आहेत, आमच्या सोबत आहे. तुम्ही आमचा अभिमान, स्वाभिमान. ती काय काय असतातच. हे असलं कशाला पाहिजे, तसलं कशाला. मला दंगलकार का म्हटलं जातं तर दंगल नावाची एक कविता माझी होती, त्यामुळे मला दंगलकार म्हटलं गेलं. पण मी दंगल झाल्यानंतर दंगलीची कविता लिहिण्यापेक्षा दंगल होऊच नाही
यासाठी कविता जर माझी कामाला आली तर ती जास्त चांगली आहे असं मला कधीतरी वाटत राहतं. कवितेची ड्युटी काय आहे? एका बलात्कार केलेल्या आरोपीला न्यायाधीश फाशीची शिक्षा देणार आहेत. ती शिक्षा द्यायच्या आधी न्यायाधीश म्हणतायत वकिलाला की वकील, या शहरातल्या कवींना बोलवा. त्यावेळेला वकील म्हणतात यात कवींचा काही संबंध नाही, चार्जशीट मध्ये वगैरे तक्रारीमध्ये कवी कुठं नाहीत. न्यायाधीश म्हणतात त्यांना फक्त बोलवा. मग त्या शहरातल्या कवींना बोलवून आणलं जात. सगळे कवी कवयित्री समोर उभे राहतात. सगळे कवी म्हणतात न्यायाधीश साहेब आमचा बलात्कार या घटनेमध्ये काही संबंध नाही. त्यावेळेला न्यायाधीश फक्त त्यांना म्हणतात मला माहित आहे तुम्ही यामध्ये सामील नाहीत, पण माझा प्रश्न तुम्हाला एवढाच आहे, तो विचारायसाठी मी तुम्हाला इथं बोलवले. न्यायाधीशाने प्रश्न विचारला की तुम्ही कवी या शहरात आहात, तुमची कविता इथं आहे, तुमची कविता असताना बलात्कार झालाच कसा? कवितेची ही ड्युटी आहे. आता लिहिणारा कितीही तळमळीन लिहित असला तरी ऐकणाऱ्यांसुद्धा तेवढ्याच तळमळीन ती कविता ऐकली बी पाहिजे तरच ती त्याला कळणार. आता माझं एवढं ऐकून सुद्धा गेल्यावरती एक जण म्हटलाच, चंदन शिळे म्हटल्यावर नेमकं ती त्या जातीचा असं, मग मी त्याला कुठं नेऊन मारायचं? ते फेसबुक वरती 10,000 करोड बौद्धांचा ग्रुप आहे. म्हणजे त्याची कल्पना शक्ती बघा किती. 10,000 करोड बौद्धांचा ग्रुप. देशाची लोकसंख्या 150 कोटी आहे आणि त्यानं ग्रुप काढलाय 10,000 करोड बौद्ध. आणायचे कुठनं? मग त्या तिथं असले तरी काय, तर एक सुंदर मुलगी अर्धी छाती उघडी, फेट्यात बाबासाहेब, आणि त्यानं वर लिहिलेलं असते एका बापाची अवलाद असाल तर कमेंट मध्ये जय भीम लिहा. मग लिहायलाच लागते जय भीम. नाही लिहावं तर परत डोकत झोपच लागत नाही. 2 बापात आता त्याला ही कविता कळणार आहे का? ही आमचं जातं गेले, जात्यासोबत ओया गेले, संवाद संपलाय. एवढंच काय, नवरा बायको मध्ये बी संवाद नाही हो. पहिलं आम्ही लहान असताना गल्लीत भांडणं व्हायची, नवरा बायकोला मारायचा, बायको नवऱ्याला मारायची, आणि ते अजून एकत्रित आहेत. आणि आता एकमेकांशी बोलत सुद्धा नाहीत. आणि घटस्फोट झाल्यावर आम्हाला 2 दिवसांनी कळते साला होती घटस्फोट. संवाद नाही. आणि हा संवाद साधण्याचं काम माझ्या कांबळे करतो. आता कोण कोण म्हणतं की कांबळे आमची कविता आहे, त्यात तुम्ही प्रत्येक स्टेजवर गेल्यावर का बदलता? कांबळे कविता माझी आहे, मी लिहिल्या, मी रोज बदलणार, कारण मला संवाद करायचा आहे. आणि ही जगातली पहिली कविता असेल साहित्यात जी काळानुसार हंगामानुसार बदलत जाणार आहे. ही एक रेकॉर्ड म्हणून मी बघतोय त्याच्यावर. कांबळेला कुठली जात नाही, कांबळेला कुठला धर्म नाही. कांबळे हा परिवर्तनवादी आहे. कांबळे काय भीमनगर मध्ये जाय असं नाही. हा कांबळे सदाशिव पेठेत पण असू शकतो आणि हा कांबळे इथेही असू शकतो. कांबळे सगळीकडे आहे. आणि हे आता मला कळायला लागले, असे कांबळे भरपूर आहेत. आमचा संवादच होत नव्हता आजपर्यंत. ह्यो जर संवाद झाला तर विकृती अशी पळून जाईल. आणि मी खरं सांगतो, कुणी किती काही किती आपटा,
प्रतिगामी असो, पुरोगामी असो, डाव्या असो, उजव्या असो, प्रत्येकाच्या हृदयात आणि काळजात भारत अजून जिवंत आहे यावर माझा विश्वास आहे. आणि तो आहे. भारत म्हटल्यावर सगळं थांबतंय. आणि हा कांबळे भारतीय आहे. हा कांबळे परिवर्तनवादी आहे, विज्ञानवादी आहे. त्यामुळे त्याला हा त्रास आहे. त्याची कविता आहे की आमचा कांबळे लय हुशार, कधीच नाही रडला, नुसताच काढला. कांबळे शाळेत गेला. कांबळे शाळेत गेला. मास्तरनं फळ्यावर सरस्वती काढली, पण कांबळेनं पाटीवर सावित्री काढली. पण कांबळे पाटीवर सावित्री काढताना सरस्वती पुसली नाही, हे आधी महत्वाचं आहे. मास्तरनं फळ्यावर सरस्वती काढली, पण कांबळेनं पाटीवर सावित्री काढली. म्हणून चिडून मास्तरनं कांबळेला असा तुडवला, असा तुडवला, असा तुडवला. पण कांबळे बी हुशार, नाही रडला, नुसताच काढला. कांबळे वयात आला, कांबळे विशीत आला, मिशीत आला, आणि कांबळे गुलाबी झाला. कांबळे प्रेमात पडला. तिनं विचारली त्याची जात. कांबळे म्हणला, वेडे मी माणूस, माणूस माझी जात, प्रेमात कसली आली जात. मग माणूस माझी जात असं म्हणणारी एकच जात. तिनं बरोबर ओळखली जात. मग तिनं पण कांबळेला कोपऱ्यात नेऊन असा तुडवला, असा तुडवला. पण कांबळे बी हुशार, नाही रडला, नुसताच काढला. कांबळेचं लग्न ठरलं. घरचे म्हणाले मुहूर्त पहा. कांबळे म्हणला, पटत नाही, फुले वाचा. नातेवाईक म्हणले सत्यनारायण. कांबळे म्हणला, जमत नाही, बाबासाहेब वाचा. मग भावकी म्हणाली, जागरण गोंधळ, बोकड तरी काप. कांबळे म्हणला, पटतच नाही, गाडगे बाबा वाचा. मग घरच्यांनीच दार लावून कांबळेला बोकड शिजवून असा तुडवला, असा तुडवला, असा तुडवला. पण कांबळे बी हुशार, नाही रडला, नुसताच काढला. आता कांबळेचा मुलगा मोठा झाला. कांबळे चळवळीत आला. चळवळीचे सगळे गट तट बघितले, RPI ABCD. आता दिवाळीपर्यंत झेड पर्यंत जायचं. आणि झेड संपले की रोमनांक काढतील, पण गट काढतील. कांबळेला वाईट वाटलं. कांबळे सगळ्यांना वाटला, सगळ्यांनी एकत्रित या, एकत्रित या, एकत्रित या. फुले, शाहू, आंबेडकर, शिवाजी महाराज समजून घ्या, एकत्रित या. हा दिवसभर बोंबलत राहिला. याच्या वैतागानं संध्याकाळी सगळे एकत्रित आले. आणि एकत्रित येऊन आपल्याच लोकांनी आपल्याच कांबळेला असा तुडवला, असा तुडवला, असा तुडवला. पण कांबळे हुशार, नाही रडला, नुसताच काढला. कांबळे जयंती महोत्सव समितीचा अध्यक्ष झाला. विहारात मीटिंग बसली. पोरं म्हणली DJ, कांबळे म्हणला प्रबोधन. मग पोरांनी DJ लावून कांबळेला असा तुडवला, असा तुडवला. पण कांबळे नाही रडला, नुसताच काढला. DJ लावणारी आता मोठी मोबाईलवर वाया. मुलगा पण त्याचा मोठा झाला. परवा कांबळेच्या मुलानं कांबळेला विचारलं की डॅडा, फुले शाहू आंबेडकर कोण डॅडा? ही संविधान काय भानगड डॅडा?
आणि शिवाजी महाराज खरंच जन्माला आले होते डॅडा. आता मात्र कांबळे पेटला. हर म्हणला गावभर पेरलं आणि घरातच नाही उगवलं. मग त्यानं धार लावून पोरालाच असाच तुडवला. पण चिरंजीव कांबळे हुशार, तो पण नाही रडला. तो दोनदा काढला. मग याच्या लक्षात आलं डीएनए मधनं ही डबल गेली. 4 पुस्तकातनं जात असत्या. आणि आता कांबळे वेडा झाला. व्यवस्थेने त्याला वेड ठरवलं. कांबळे वेड्यासारखं मानवतेच्या घोषणा करतो. कांबळे वेड्यासारखं भारतीय म्हणतो. कांबळे वेड्यासारखं सर्व धर्म समभाव सांगतो. पण कांबळेच्या एका हातात कुठल्या रंगाची चिंधी नाही. कांबळेच्या हातात या देशाचा तिरंगा आणि मांडीवर संविधान उघडून ठेवलंय त्यानं. पण डॉक्टर सुद्धा कांबळेला शॉक देऊन तुडवताय. पण कांबळे नाही रडत, तो नुसताच कंतोय करून. हा कांबळे जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत ही विद्रोही कविता जिवंत राहणार आहे. हा कांबळे जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत ही चळवळ, हा देश आणि फुले शाह आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार या मातीत अजरामर आहेत. ते कायम राहणार आहे. आणि हा कांबळे सुद्धा कधीच मारणार नाही, तो कायम थांबणार आहे. नागपूरमध्ये तुम्ही मला उभं केलंय. सतत 8 दिवस झालं प्रवास सुरूच आहे. म्हणून आभार काही न मानता मी एवढंच म्हणेन की आभारांचे भार कशाला, सत्कारांचे हार कशाला, मनात एक घरटं बांधूया. या कवितेच्या घरट्याला दार कशाला, झुळझुळत्या या झऱ्याला आपल्याही शब्दांचं पाणी देत राहूया. मिनमिनत्या या कवितेच्या दिव्याला आपल्याही जगण्याचा उजेड देत राहूया. आणि जोपर्यंत विद्रोही कविता आणि ही चळवळ आपल्या मनाला साथ घालेल त्याला आयुष्यभर आत्ताच प्रतिसाद देत राहूया. मला वाटते पिक्चरचा शेवटचा सीन झाल्यावरती नाव वर जाते तशी लोक तर कवी सुद्धा असाच पडद्यावर, आमचा विद्रोही कवी असाच पडद्यावर कायम इथनं पुढं झळकत ठेवा. काळाला त्याची गरज आहे. जय भीम, जय भारत.